मध्ये अगदी चांगला समन्वय आहे। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करायची आहे। म्हणून आम्ही सांगितलं मी इकडे जाते तुम्ही तिकडे जा। उद्या मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी त्यांचेही दौरे स्टार्ट होणार। सभागृह नेत्यांना सांगितलं सगळेच जण कशाला एका ठिकाणी जाऊ दे पसरू दे चारही ठिकाणी लोक फिरू दे ना। आपल्याकडे आता दिवस किती राहिलेत नालेसफाई होण्यासाठी, मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी आम्ही सगळे 4 कॉर्नर्स आम्ही जातोय। आता ह्याच्यामध्ये समन्वय आहे म्हणूनच तर आम्ही एकमेकांना सांगितले मी जर पूर्व उपनगर घेते तर तुम्ही पश्चिम घ्या, मी जर बोरिवली साईड घेते तर तुम्ही उत्तर मुंबई घ्या, तुम्ही दक्षिण मुंबई घ्या। ह्याच्या पद्धतीने का काम करतोय, संपूर्ण अंकुश राहणार प्रशासनाच्या कारभारावरती आणि त्यांना कळेल की या ठिकाणी लोकप्रतिनिधी, महापौर, उपमहापौर, मुंबईचे सगळे अध्यक्ष असतील, अमित साटमजी असतील, शिवसेनेचे जे कोणी प्रमुख मुंबईचे असतील ते, त्या ठिकाणी गटनेते असतील, आम्ही सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नालेसफाईची पाहणी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पाहणी होते यासाठी ही वेगवेगळी येस यासाठी, कारण नालेसफाई झाली पाहिजे ना। 31 मे जवळ आलाय ना, एकाच ठिकाणी कशाला गर्दी, चारही ठिकाणी जाऊ दे, नालेसफाई चांगली होणार, त्याच्यामागचं हेतू चांगले आहे। आता ज्या परिसरात आपण उभे आहोत त्याच बाजूला एक नाला सुद्धा आहे हो। तिथे तुम्ही पाहू शकता प्लास्टिकच्या बाटल्या आहेत आणि कचरा पूर्ण। आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिले, ह्याच्यासाठी आम्ही सेपरेट जातोय। एका ठिकाणी एकाच बाजूला एक दिवस पूर्ण घालवण्याच्या पेक्षा मी इकडे आली, घाडीसाहेब तिकडे गेले, गणेश कनकरजी दुसऱ्या ठिकाणी गेलेत, मुंबईचे अध्यक्ष एका बाजूला जातात आहे, शिवसेनेचे अमय घोले एका बाजूला जातात आहे। ह्याच्यामागचं हेच आहे की ही नालेसफाई 31 मे पर्यंत 80% पूर्ण करून घ्यायची आहे। दुसरीकडे कुठेतरी जो निधी आहे वाटपासंदर्भात प्रश्न अनेक उपस्थित होताना दिसलेले होते। तुमची बैठक देखील झाली या संदर्भात, प्रमुख जे आमदार असतील किंवा पालकमंत्री असतील, काय नेमकं त्या बैठकीमध्ये झालं आहे? कारण की नेमकं ज्या निधी संदर्भातले प्रश्न उपस्थित होत असे, अनुपस्थिती ही नगरसेवकांची आपल्याला सर्वसाधारण सभेला दिसलेली होती। काही पक्ष शिस्त संदर्भात देखील बोलणं झालं नाही, आता हा विषय झालेला आहे, 5 दिवस झाले या गोष्टीला, काही कोणी शिस्तभंग मोडलेला नाही आहे। नगरसेवक उत्सुक आहेत आपापल्या विभागामध्ये काम करत असताना। जो तो नगरसेवक हा आपापल्या विभागामध्ये काम करतो आहे, भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेनेचा, एकनाथ शिंदे शिवसेनेचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आपापल्या विभागामध्ये जोरात कामं करतात आहे। पावसाळ्यापूर्वी बरीच कामं त्यांना प्रभागवर घ्यायची आहे, त्यामुळे कामांची पाहणी चालू आहे। त्यामुळे पक्षाची कोणी शिस्त मोडलेली नाही आहे आणि निधी हा व्यवस्थित वाटला जाणार। कुठेतरी जे दरम्यान